कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। SBIने नियम बदललेत। राज्य सरकार अॅट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना जमीन देणार आहे। गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल सुरक्षित असल्याचं ट्रम्पच्या दाव्याचं खंडन केलंय। मुंबई महापालिकेत अमराठी चेहऱ्यांचा भरणा झालाय। सरकारने रेशन कार्ड नियमांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली आहे। चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेट धुमाकूळ घालणार आहे। धनुष मृणालच्या लग्नाची चर्चा होतीये। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 18 जानेवारी वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची। देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहक व्यवहार नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेत। प्रथम ATM व्यवहार शुल्क वाढवण्यात आलं। आता बँकेने IMPS वर नवीन शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय। याचा विशेषतः अशा ग्राहकांवर परिणाम होईल जे डिजिटल व्यवहार आणि इतर बँकांच्या ATMचा मोठ्या प्रमाणात वापर करतात। SBIचे नवीन IMPS शुल्क 15 फेब्रुवारी 2024 पासून लागू होतील। बँकेने स्पष्ट केलंय की डिजिटल चॅनलद्वारे केलेले IMPS ट्रान्सफर 25,000 रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी मोफत असतील। 25,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेवर शुल्क आकारलं जाईल। अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी SBI ग्राहकांना बँकेच्या 63,000हून अधिक ATM आणि ADMWचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला देत आहे। SBIच्या नवीन नियमांनुसार डिजिटल व्यवहार आणि ATMचा वापर आणखी महत्त्वाचा आहे। IMPS लहान रकमेसाठी मोफत आहे, परंतु मोठ्या रकमेसाठी आणि इतर बँकांच्या ATMचा वापर महाग असू शकतो। योग्य नियोजनाने हे शुल्क मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतं। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अॅट्रॉसिटी प्रकरणातील वारसांची। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील जाती आधारित अत्याचार रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 लागू केला आहे। 2016च्या कायद्यातील सुधारणांनुसार खून किंवा मृत्यूच्या प्रकरणांमध्ये पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि पुनर्वसन दिले जाते। आता स्वाभिमान योजनेअंतर्गत अत्याचार प्रकरणांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना जमीन देण्याची तरतूद करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आलेत। अर्जासोबत 7/12 वा जमिनीचा कागदपत्र, गावाचा नमुना क्रमांक 8 आणि परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा संस्थेचं ना हरकत प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये कोणतेही थकबाकीदार कर्ज नसल्याचं नमूद केलंय। शिवाय अर्जदाराच्या कुटुंबातील सर्व भाऊ, पत्नी आणि मुलांचे संमती आणि ना हरकत प्रमाणपत्र, जनगणना अहवाल, जमिनीचा नकाशा आणि समितीने तयार केलेला प्रस्ताव समाविष्ट करणं आवश्यक आहे। हा प्रस्ताव बंधनकारक नाही। सर्व प्रस्ताव कार्यालयीन वेळेत चंद्रपूर येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सादर करण्याची विनंती आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलच्या वापराची। गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलच्या वापराबाबत एक स्पष्ट उत्तर समोर आलंय। नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्याने मुलांमध्ये ऑटिझम, ADHD किंवा इतर कोणत्याही विकासात्मक समस्यांचा धोका वाढत नाही। गर्भवती महिलांनी निश्चिंत राहावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। हा अहवाल गेल्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त विधानांचं खंडन करतो, ज्यात त्यांनी पॅरासिटामॉलवर टीका केली होती। गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने असा दावा केला होता की गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल वापरल्याने मुलांमध्ये ऑटिझम होऊ शकतो। ट्रम्प यांनी गर्भवती महिलांनी हे औषध घेणं टाळावं असं सुचवलं होतं। जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय संघटनांनी या विधानांवर टीका केली होती।
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की यामुळे महिलांमध्ये अनावश्यक भीती पसरली आहे आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी हे नवीन संशोधन आवश्यक आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे पालिकेतील अमराठी चेहऱ्यांची. महापालिकेत यंदाच्या निवडणुकीनंतर अमराठी चेहऱ्यांचा भरणा झालाय. पालिकेच्या निवडणूक रिंगणात विजयी ठरलेल्या 227 नगरसेवकांमध्ये तब्बल 75 जण अमराठी प्रतिनिधी आहेत. हा आकडा मराठी नगरसेवकांच्या तुलनेत कमी असला तरी तो लक्षणीय आहे. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असून त्या खालोखाल काँग्रेसचे 18, शिवसेना ठाकरे गटाचे 8 तर शिवसेनेचे 4 आहेत. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रेशन कार्डची. दिल्लीतील अन्न सुरक्षा व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. सरकारच्या म्हणण्यानुसार राजधानीतील ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना आता रेशन कार्ड मिळण्यास पात्रता असेल, ज्याची मर्यादा पूर्वी 1 लाख रुपयांपर्यंत होती. दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं की अन्न सुरक्षा ही उपकार नाही तर गरिबांचा हक्क आहे. केवळ व्यवस्थेतील त्रुटींमुळे कोणताही गरजू व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी सरकार वचनबद्ध आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. बेंगळुरूच्या प्रतिष्ठित एम चिन्नास्वामी स्टेडियमला पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्याची परवानगी मिळाली आहे. ही परवानगी सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या काही अटी आणि नियमांचं पालन करण्याच्या अधीन आहे. या औपचारिक मंजुरीमुळे अनेक महिन्यांपासून सुरू असलेली अनिश्चितता संपली. 4 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या IPL 2025च्या विजेतेपदाच्या जल्लोषादरम्यान स्टेडियम बाहेर 11 जणांचा मृत्यू झाला आणि 56 जण जखमी झाले. या घटनेनंतर स्टेडियम क्रिकेट कॅलेंडरमधून काढून टाकण्यात आलं होतं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता धनुषची. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून हिंदी सिनेमापर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता धनुष पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी कारण त्याचा आगामी चित्रपट नसून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत समाज माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चा आहेत. धनुष आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि सुपरस्टार धनुष यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली आहे. हे दोघे 14 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. मात्र या संदर्भात धनुष किंवा मृणाल यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. धनुष आणि मृणाल ठाकूर यांच्या विवाहाबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा खरं रूप घेतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.